क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोणी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंविद्या आत्मरूपा. देवा तोच गणेश सकलार्थमती प्रकाश, मणे निवृत्तीदास अवतारी जोजी. आता अभिनव वाग्विलासिनी, जय चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. त्याच्या कृपानाने गाणे झाले, त्याच्या कृपानाने, त्याच्या कृपानाने गाणे झाले, त्याच्या कृपानाने, त्यांच्या कृपानाने गाणे झाले, त्यांच्या कृपानाने, त्यांच्या कृपानाने गाणे झाले, त्यांच्या कृपानाने. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. महायोग पीठे तटे भीमरत्यं, परम पुंडरीकाय तातुं मुनीन्द्रे. समगत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं, परब्रह्मलिङ्गं भजै पाण्डुरङ्गं. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चले आओ जी पवन कुमार, पधारो रे कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, पधारो रे कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना,
नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जरणी देवाचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांतता व मानता ज्यांच्यामध्ये वास करते विद्या व विनयामध्ये परिपक्व दशा गाठलेले दगडातील परिसरसातील अमृत मानसातील देव जगत कल्याणार्थ या भूतलावर अवतीर्ण झालेले पंचम वेद निर्माते वारकरी संप्रदायाचे कळस श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट सा तुम्हा सर्व जीवांना उपदेश करणारा उपदेश पर प्रकरणातील अभंग संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणविंदावरती नतमस्तक होते माझे गुरु माझे आई वडील आणि हनुमानजी महाराजांच्या चरणविंदावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ज्या ठिकाणी आपल्या या वाढोली गावातील कैलासवासी विश्राम भाऊराम महाले या आपल्या बाबांना आज या ठिकाणी आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे आणि आज या ठिकाणी आपल्या बाबांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला हा नामसंकीर्तनाचा कार्यक्रम माई बापांनो या ठिकाणी जो जन्माला आला मग तो कुणी असो लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो हवालदार असो महामंत्री असो अधिकारी असो की अनाधिकारी असो या ठिकाणी जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जावं लागणार जो घाटीवर आला तो ताटेवर जाणार ज्याचा बँड बाजा वाजला त्याचा बोंबल बाजा सुद्धा वाजणार परंतु आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मनुष्य मेल्यानंतर 10 दिवसानंतर दशक्रिया 11 दिवसानंतर 11वा 12 दिवसानंतर 12वा 13 दिवसानंतर 13वा आणि 1 वर्षानंतर केलं जातं त्याला आपण काय म्हणतो बाबा वर्ष श्राद्ध मग हिंदू धर्म संस्कृती सांगते की मनुष्य मेल्यानंतर 10 दिवसानंतर 10वा झालाच पाहिजे 10 दिवसानंतर 10वा झालाच पाहिजे 13 दिवसानंतर 13वा झालाच पाहिजे आणि 1 वर्षानंतर वर्ष श्राद्ध झालंच पाहिजे मग हे का करावं केलं तर काय होईल नाही केलं तर काय होईल केल्याने काही पुण्य मिळेल का आणि नाही केलं तर काही पाप लागेल का एक जणाला म्हटलं का हो तुम्ही तुमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध का घातलं ते म्हटले माझ्या मित्राने त्यांच्या वडिलांचं घातलं होतं म्हणून आता हे कारण आहे का अजिबात नाही वर्ष श्राद्ध घालण्याचं हे कारण नाही 13वा घालण्याचं हे कारण नाही 10वा घालण्याचं हे कारण नाही याला शास्त्र आहे या 3 क्रियांमध्ये मनुष्य मेल्यानंतर या 3 क्रियांमध्ये पहिला जो क्रिया आहे किंवा पहिली जी काही क्रिया आहे 10वा विधी आहे 10वा काय बाबा विधी आहे 10वा विधी आहे आणि 13वं आणि वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे कीर्तन नीट ऐका कान देऊन ऐका आज तुम्हाला वर्ष श्राद्धाबद्दल
मनुष्य मेल्यानंतर 10वा का घालायचा, 13वा का घालायचा, श्राद्ध का करायचं, यातल्या इतक्या बारीक बारीक गोष्टी ऐकायला मिळणार आहे का ज्यांनी केलं नसेल त्यांना सुद्धा चूक कळेल की आपण काही चूक केली. आता ऐका, या ठिकाणी 10वा विधी आहे, 13वं शास्त्र आहे, वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे. ऐका वाढोलीकर मंडळी, 10व्यामध्ये मागं पुढं करता येतं, 10व्यामध्ये मागं पुढं करता येतं. काही अडचण असेल महिला मंडळ, काही अडचण असेल तर आपण 3ऱ्या दिवशी 10वं घातलं तर बाबा तरी चालेल, 3ऱ्या दिवशी 10वं घातलं तरी चालेल, 5व्या दिवशी 10वं घातलं तरी चालेल, 7व्या दिवशी 10वं घातलं तरी चालेल आणि 10व्या दिवशी 10वं घातलं तरी चालेल. तुम्ही जर खान्देश भागात गेले ना, मालेगाव तालुका, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव, शक्यतो 10वं कितव्या दिवशी, कितव्या दिवशी, 5व्या दिवशी. शक्यतो 10वं त्यांचं असतं 5व्या दिवशी. कारण 10व्यामध्ये मागं पुढं केलं तरी चालेल, पण 13व्यामध्ये वर्ष श्राद्धामध्ये मागं पुढं करता येत नाही. कारण ते शास्त्र आहे आणि शास्त्र हे शास्त्राप्रमाणेच झालं पाहिजे. मग का करायचा 10वा? 10वा करण्याच्या पाठीमागचं कारण काय तर ऐका. राजा दशरथाच्या आत्म्याला शांती लाभावी याकरिता वसिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून चित्रकूट पर्वतावर जी काही क्रिया करण्यात आली ही दशक्रिया, ही 10 दिवसानंतर केली जाते. दशक्रिया विधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम कुठला तर दशक्रिया विधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पिंडदान. आता पिंडदान म्हणजे काय? परमतत्वाने आपल्याला दिलेला 3.5 हाताचा नरदे एक पिंड आहे. ज्या ईश्वराने, ज्या प्रभूने, ज्या परमेश्वराने हा नरदे आपल्याला दिला आहे, त्या ईश्वराचं, त्या परमेश्वराचं, त्या भगवंताचं देहाला आल्याच्या नंतर नामचिंतन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने पिंडदान आहे. पण आपण काय करतो? आपण भाताचा पिंड तयार करतो. बरं, हे पिंडदान कुठे करावं? शास्त्र सांगतं हे पिंडदान तुम्ही 2री 3रीकडे कुठेही न करता हे पिंडदान तुम्ही गयेलाच केलं पाहिजे. पुरुष मंडळी, कुठं केलं पाहिजे पिंडदान? पाठीमागं बसलेली पुरुष मंडळी कुठं? माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर ऐकायला येतो ना? नाही येत? माझं बोलणं तुम्हाला कळतं का? काही असतं, लॉन्सचा हा फार मोठा प्रॉब्लेम असतो की आम्हाला आमच्या स्टेजवरती ऐकायला मिळतं, पण तुम्हाला खाली स्पष्ट आवाज येईल की नाही याची गॅरंटी नाही. पण जरी येत नसेल तरी अंदाज लावायला काही अडचण, बसल्या बसल्या अंदाज लावायला काही अडचण नाही. आता जसा शब्द येईल ना तसा तुम्ही अंदाज लावा. तर मला सांगा, आपण हे पिंडदान गयेला करणं गरजेचं आहे. कुठं? गयेला. गयेला का करावं? 2 गया आहेत माहिती तुम्हाला महिला मंडळ. गया किती आहेत? 2. एक मातृगया आणि एक पितृगया. मग हे पिंडदान गयेला करावं. मी माझ्या मनाने सांगेल का? अजिबात नाही. माझ्या मनाने मी सांगणार नाही. त्याला शास्त्रा वर्जनम फिटले पितरांचे ऋण. तुकोबाराई सांगतात की माझ्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मी हे पिंडदान कुठे केलं? गयेला केलं. मग आपल्यावरती 3 जणांचं ऋण आहे माईबापांनो. किती जणांचं? 3. एक म्हणजे देवऋण, दुसरं म्हणजे ऋषी ऋण आणि तिसरं म्हणजे पितरांचं ऋण. देवऋणातून मुक्त होण्याकरता काय करायचं? देवऋणातून मुक्त होण्याकरता ईश्वराचं चिंतन करायचं, ईश्वराचं भजन करायचं. ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता काय करायचं? साधू संतांची संगती करायची, पूजन करायचं.
आणि मात्या पित्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता काय करायचं तर सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की मात्या पित्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मात्या पित्याची सेवा करा आणि काय करा म्हटले पिंडदान करा. म्हणून पिंडदान करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल का हो ताई आम्ही एवढी सगळी पाहुणे मंडळी घेऊन आम्हाला गयेला जाणं शक्य नाही. मग ज्यांना गयेला जाणं शक्य नाही त्यांना शास्त्राने सांगितलंय तुम्हाला गयेला जाणं शक्य नाही ना मग मात्र तुम्ही पिंडदानाचा कार्यक्रम आपल्या गंगेवरती करू शकतात. का फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रात जायाप गंगेचे जैसे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा. पिंडदानाचा कार्यक्रम तुम्ही गंगेवरती करू शकतात. पण ताई आम्हाला गंगा सुद्धा फार दूर आहे. मग ज्यांना गंगा दूर आहे त्यांना शास्त्राने सांगितलंय तुम्हाला गंगेवरती जाणं शक्य नाही ना मग मात्र तुम्ही पिंडदानाचा कार्यक्रम आपल्या गावच्या नदीवर सुद्धा करू शकता. म्हणून आपण पिंडदानाचा कार्यक्रम कुठं करतो गावावर आपल्या गावच्या नदीवर. चला पुढे. आता या पिंडाला काकस्पर्श झाल्याशिवाय देवाज्ञा झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभत नाही असं आपण म्हणतो. मला सांगा नाशिककर त्र्यंबकेश्वर परिसर नाशिककर वाढोलीकर त्यानंतर आमचे संजय काका आलेले आहेत राजुरबवल्यावरून. मला सांगा एवढी सगळी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी बसली आहे. आपल्या नाशिककडं आपल्या नाशिक जिल्ह्यात पिंडाला कोण स्पर्श करतो कावळा का बगळा? तुमच्याकडं कोण स्पर्श करतो कावळा का बगळा? कोण? कावळा. तुमच्याकडं महिला मंडळ बगळा. हा तुमच्याकडं सुद्धा कावळाच. बोलत चला बरं का महिला मंडळ. काय झालंय आता लॉन्समध्ये कार्यक्रम असल्यामुळे जरा आवाज घुमतो जरा क्लॅरिटी कमी येते. आम्हाला ते नेहमीच सवय झाली आम्हाला माहिती आहे का गेल्यानंतर काय प्रॉब्लेम येणार आहे. पण काही अडचण नाही आपण त्यावरही मात करू. ऐका महिला मंडळ तुम्ही काय करायचं मी प्रश्न विचारले का तुम्ही पटापटा बोलायचं घाबरायचं नाही. कारण आता आपला रुबाब वाढला आता आपला आवाज वाढला पाहिजे. का बरं आवाज वाढला पाहिजे? आपण कोण झालो आता माहिती का तुम्हाला? आपली केवढी पोच वाढली. आपण कोण झालो? मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. आपण झालो मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झाली आणि लाडकी बहीण महिन्याला 1500 रुपये पगार घ्यायला लागली. आता 3000 होणार आहे माहिती का तुम्हाला? मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण 1500 रुपये महिन्याला पगार घ्यायला लागली. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण पुरुष मंडळी ऐका बरं का मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण महिन्याला 1500 रुपये पगार घेणार आणि मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी कागदपत्र जमा करता करताच जाम होणार. हा कागद आणा तो कागद आणा उतारा आणा दाखला आणा फायदा सगळा इकडं आणि धावपळ सगळी इकडं फायदा सगळा इकडं. मग ऐका महिला मंडळ आता आपला आवाज वाढला वशिला वाढला मग आता इथं सुद्धा आपला आवाज वाढला पाहिजे. महिला मंडळ माझ्या आवाजाकडे लक्ष द्या बरं का मी तुमच्या बाजूने बोलते. हां आता आपला आवाज वाढला पाहिजे. आता आमची बाई कुठंच कमी नाही. आता आमची महिला इतकी पुढे गेली महिला डॉक्टर महिला वकील महिला इंजिनियर महिला शिक्षक महिला कीर्तनकार महिला प्रबोधनकार महिला गायक महिला वादक टॅक्सी चालवतात रिक्षा चालवतात रेल्वे चालवतात विमान चालवतात देश चालवतात फॅशन डिझायनर महिला आहे ब्युटी पार्लर चालवतात ST कंडक्टर महिला ST ड्रायव्हर महिला STचं अर्ध तिकीट महिलांना 1500 रुपये पगार. म्हणजे मी तुमच्या बाजूने बोलते तुम्ही बोलायला तयार नाही. 1500 रुपये पगार महिलांना. आता तरी बरं आहे ऐका बरं का आता तरी बरं आहे. काही दिवसांनी आमच्या महिला इतक्या पुढे जाणार पुरुष मंडळी काही दिवसांनी आमच्या महिला इतक्या पुढे जाणार सगळ्या महिला नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर आणि सगळे माणसं खुशाल म्हणताय घरात मग एकमेकांना म्हणतील सका पाटील झाल्या भाकरी दौलतराव दिली का फोडणी दत्तू पाटील पिठलं केलं पण मीठ किती टाकायचा अंदाजे आहे ना. कमी बिमी पडलं तर ड्युटीहून आल्यावर बायको मारायला बसली. आता एवढा काळ बदललाय. मग महिला मंडळ आता तुम्ही घाबरायचं नाही. आता आवाज आला पाहिजे बरं का शेवटपर्यंत सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. महिला मंडळ घाबरायचं मी डायरेक्ट घरी निघून जाईल बरं का मी थांबणारच नाही. काकानं मला कालच फोनपेवर पाकिट मारून दिलंय. त्याच्यामुळे मी थांबणार नाही. मी डायरेक्ट घरी निघून जाईल. महिला मंडळ पटापटा बोला. घाबरायचं आवाज आला पाहिजे. घाबरायचं ब्यायचं कसली चिंता करायची
उद्यापासून घरात काम करायचं नाही म्हणताय खुशाल. मग काय मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी करणार आहे का? हां, असं काही करू नका. घरातलं कामही करा आणि कीर्तनाचा आनंदही घ्या. मग ऐका, या ठिकाणी महाराज आपल्याकडे पिंडाला स्पर्श करतो कावळा. कोण करतो? कावळा. मग हा कावळा कोण आहे? हा कावळा दुसरा तिसरा कुणी नाही आहे. हा कावळा इंद्राचा मुलगा जयंत. सीतामाता वनवासामध्ये असताना सीतामाता आणि रामप्रभू गप्पा मारत असताना या जयंतने कावळाचं रूप घेतलं आणि सीतामातेच्या पायाला चोच मारली. आता प्रभूनं काय केलं? त्या कावळ्याला गर्भ म्हणजे गवताची काडी फेकून मारली. ती गवताची काडी जशी गेली, तो कावळा 33 कोटी देवांना शरण गेला, पण त्याला कोणी शरणागती दिली नाही. आपल्या स्वतःच्या वडिलांना शरण गेला, पण शरणागती दिली नाही. मग तो परत रामप्रभूंकडे आला. प्रभू, चुकी झाली, गुन्हा झाला देवा, मला माफ करा, पण मला जीवदान द्या देवा. देवानं सांगितलं. आता सगळ्या देवांनी सांगितलं होतं रामप्रभू म्हणजे एक वचनी, एक पत्नीनी, एक बाणी, दुसऱ्या बाणाचं काम सुद्धा नाही. म्हटलं तुला कोणीच शरणागती देणार नाही. रामप्रभूंना सांगितलं देवा मला शरणागती द्या. म्हटले काही अडचण नाही, पण माझा बाण रिकामा जाणार नाही. म्हटले मग माझ्या बाणाला तुला काहीतरी द्यावं लागेल. मग कावळ्यानं एक डोळा त्या ठिकाणी त्या दरबाला अर्पण केला. म्हणून मला सांगा, वाढोलीकर, नाशिककर, तुम्ही कावळे पाहिलेत का? कावळे पाठीमागं बसलेली मंडळी, कावळे कावळे पाहिलेत का? तुमच्या गावाला कोण आहे? कावळे का डोम कावळे? कोण आहे तुमच्या गावाला? कावळे का डोम कावळे? तुम्हाला ताई कावळे आम्ही पाहिले, कावळा दिसायला काळा आहे, अगदी काळा आहे, पण डोम कावळा कसा आहे? हा डोम कावळा वरून दिसायला अगदी सुंदर दिसतो, अगदी पांढरा दिसतो, पण आतमध्ये ज्याचं अंतकरण वाईट त्याला काय म्हणायचं? असे डोम कावळे प्रत्येक गावात असतात. कुणाचं चांगलं झालेलं ज्यांना सहन होत नाही त्यांना काय म्हणायचं? कधी कुणाची झालेली प्रगती ज्यांना सहन होत नाही त्यांना काय म्हणायचं? हा, एखाद्यानं जर बंगला बांधला ना, बंगला हा म्हणतो हप्त्यावर बांधला असेल, तुला काय हप्ते फेडायचे, तू ग बस. एखाद्याची पोरगी जर मोठी कलेक्टर, IAS ऑफिसर, PSI झाली ना, हा म्हणतो वशिलीबाजीनं झाली असेल, तू काय वशिलीबाजी करायला गेला होता, ग बस. म्हणजे कधी कुणाचं चांगलं झालेलं ज्याला सहन होत नाही त्याला काय म्हणायचं? डोम कावळा. आपला विषय कावळा. मग कावळे आपण नेहमी पाहतो, आपल्या गावाला कावळे आहेत, कावळे आपण नेहमी पाहतो. मग मला सांगा, कावळ्याला डोळा एक का दोन? जे बरोबर उत्तर देईल त्याला जागेवर चांदीचं नाणं बक्षीस. कावळ्याला डोळा, पुरुष मंडळी तुमचं म्हणणं काय? कावळ्याला डोळा एक का दोन? क्या बात आहे काका, तुम्ही एकदम उत्तर दिलं बरोबर. काकांचं म्हणणं आहे कावळ्याला डोळे दोन आहे पण बुबुळ एक आहे. तुम्ही एकदम बरोबर उत्तर दिलं. तुमचं चांदीचं नाणं मी नंतर पोस्टानं पाठवून देईल, तुम्ही काळजी करू नका. कावळ्याला दिसायला डोळे जरी दोन असले पण बुबुळ मात्र एक आहे. मग एक जे काही बुबुळ आहे त्या ठिकाणी त्या दरबाला अर्पण करण्यात आला. तो कावळा भगवंताला शरणाला, देवा चुकी झाली, गुढा झाला, पण असं कावळ्याचं स्वरूप प्राप्त झालं, मला कुठे काही मानपान मिळेल की नाही? देवानं सांगितलं ठीक आहे. कुठे? जेव्हा मनुष्याला देवाज्ञा होईल, देवाज्ञा झाल्यानंतर जेव्हा त्याचा पिंडदानाचा कार्यक्रम होईल, त्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय देवाज्ञा झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. म्हणून आपण कावळ्याची वाट पाहतो. कावळा जर येत नसेल, स्पर्श जर करत नसेल, तर आपण म्हणतो आजीची कुठंतरी काहीतरी इच्छा राहिली, बाबांची कुठंतरी काहीतरी इच्छा राहिली. काही म्हणतात आमच्या बाबाचे 2 धाम झाले होते, 2 धामाला जायचं राहिलं, मध्येच कोरोना आला, कोरोनात बाबा गेले, बाबाची इच्छा राहिली. काही म्हणतात आमच्या बाबाला काशीला जायचं राहिलं, काही म्हणतात आमच्या आजीला पंढरी पाहायची राहिली, काही म्हणतात आळंदीला जायचं राहिलं, काही म्हणतात कन्याकुमारीला जायचं राहिलं. एवढंच नाही, काही म्हणतात नैवेद्यावर एखादी गोष्ट राहिली असेल, काही म्हणतात आमच्या आजीला चहा फाड आवरायचा, थोडी चहा साखर टाका. काही म्हणतात आमची म्हातारीला माळ मिसरीच लावायची, थोडी काय टाका? मिसरी टाका. काही म्हणतात आमची म्हातारी कधी मध्ये तपकीर ओढायची, थोडी तपकीर टाका. काही म्हणतात आमचे बाबा तंबाखू खायचे, थोडी तंबाखू टाका. काही म्हणतात आमचे बाबा बिड्या प्यायचे, 2 बिड्या ठेवा. काही म्हणतात आमचं म्हातारं कधी मध्ये सिगरेट ओढायचं, एखादं सिगरेट टाका. आणि वाढोलीकर, नाशिककर, काही म्हणतात आमचे बाबा थोडीशी, समजने वाले को इशारा काफी है, आमचे बाबा थोडीशी घ्यायचे म्हणजे कंपल्सरी बाबाच्या पोटात 2 घोट गेल्याशिवाय बाबाला कधी गार झोप आली नाही. 25 वर्ष झाले, 26 वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे. 2000 सालापासून कीर्तन करते. किती 10वें वर्ष श्राद्ध केले असतील सांगता येणार नाही.
अक्षरशः बऱ्याच ठिकाणी आणली जाते आणि टाकली जाते. टाकल्याबरोबर कावळा येतो घास घेऊन जातो. म्हणजे म्हातारानं तर आयुष्यभर सोडलीच नाही, पण मिळाल्यावर सुद्धा सोडली नाही. काही काही खोडीचे बळकट मरतात पण स्वभावाचा त्याग करत नाही. संत महात्मे वर्णन करतात, आधी होती दासी पटरानी केले तिसी, तिचे हिंडाणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडाणे राहीना मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता बाग्या, आधी होता बाग्या, दैव योग्य झाला बाग्या, दैव योग्य झाला बाग्या. त्याचं येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचं येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. महाराज काही मरतात पण स्वभाव मात्र काही टाकत नाही. काही काही मरतात पण खोड मात्र काही टाकत नाही. हे घास घेणारे सुद्धा इतके खोडीचे असतात. साधारण एक उदाहरण सांगते बघा. एका गावात एक तलाठी मेला, तलाठी, आणि त्या तलाठ्याचं 10 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, तरी कावळा काही घास घेईना. पाहुणे रावळे वैतागले, समाजही वैतागला, ब्राह्मणही वैतागले आणि प्रवचनकारही वैतागले, सगळे वैतागले. म्हटलं एक काम करा, काय, घास उचला आणि गाईला द्या. आता पोरानं घास उचलला, ब्राह्मणानं सांगितलं गाईला द्या. पोरानं घास उचलला आणि गाईकडे घेऊन चालला. गाईकडे घास घेऊन चालला, तिकडून एक म्हातारा आलं. म्हटले थांब. म्हटले काय, तुझा बापन मी लंगोटी यार, तुझा बापन मी लंगोटी यार, तुझ्या बापाची माझी इतकी दोस्ती. किती? अरे एका ताटात जेवलो, एकच शर्ट पॅन्ट दोघांनी घातली. अरे एवढंच नाही, एकाच बेंचवर बसलो, एकच उत्तरपत्रिका दोघांनी पाहून सोडवली. पण तुझ्या बापाचं नशीब चांगलं, तो झाला तलाठी, आणि माझं नशीब वाईट, मी झालो शेतकरी. पण तुझ्या बापानं आयुष्यभर लोकांची सर्व्हिस केली, ड्युटी केली, पण त्याची एक खोड होती. काय? कुणाचा दाखला, कुणाचा उतारा, कुणाचा कागद, काही द्यायचं असेल आधी 100ची नोट आणि मग काय काम, आधी 100ची नोट आणि मग काम. अरे एवढंच नाही, माझं तुझ्या बापाकडे एकदा काम नडलं, मी तुझ्या बापाकडे गेलो, तुझ्या बापानं मला सांगितलं मी लोकांकडून 100 घेतो, तुला 80 का होत नाही पण द्यावे लागतील. आता तुला तुझ्या बापाकडून काम करायचं, एक काम कर, खिशामध्ये हात घाल, 50 रुपयाची नोट काढून पिंडावर ठेव. यानं खिशात हात घातला, 50 रुपयाची नोट काढली, पिंडावर ठेवली, नाशिक कर. कावळा आला, नोटच उचलून घेऊन गेला. म्हणजे आयुष्यभर तर खोट टाकलीच नाही, पण मिळाल्यावर सुद्धा टाकली नाही. असे काही काही घास घेणारे खोडीचे. विठ्ठल 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 आता या ठिकाणी दाव्यामध्ये पिंडदान आहे, दाव्यामध्ये काकस्पर्श आहे, दाव्यामध्ये तिळांजली आहे. दशक्रिया विधीमध्ये आपण पिंड करतो. भाताचा कलर आहे पांढरा. कोणता कलर आहे? पांढरा. भाताचा कलर आहे पांढरा. पांढऱ्या रंगाचा ध्वज आहे, पांढऱ्या रंगाचा भात आहे. पांढराच रंग का वापरला जातो? कारण पांढरा रंग हे निवृत्तीचं प्रतीक आहे महाराज. पांढरा रंग हे त्यागाचं प्रतीक आहे, की तुम्ही आता तुमच्या जीवनातून, तुम्ही आता तुमच्या मायेतून, तुम्ही आता तुमच्या जे काही प्रेम असेल, जी काही वासना असेल, त्यातून मुक्त व्हावं, निवृत्त व्हावं, म्हणून कलर वापरला जातो पांढरा. कोणता कलर वापरला जातो? पांढरा. आता या ठिकाणी तिलांजली झाली, काकस्पर्श झालं, पिंडदान झालं. आला 11वा, आला 12वा आणि 13व्याच्या दिवशी, म्हणजे 13 दिवसानंतर आला 13वा. आता ताई 13वं हे शास्त्र आहे, 10वं हे विधी आहे. 10वा विधी आहे, 13वं शास्त्र आहे. ताई का करावं 13वं? ऐका बरं का ताई, का करावं 13वं? 13वं केलं तर काय, नाही केलं तर काय? 13व्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 13वं शास्त्र आहे, 13व्याला अनन्यसाधारण महत्व आहे. का करावं 13वं? ऐका, माझ्या मित्रानं त्याच्या बापाचं 13वं केलं म्हणून आपण 13वं घालायचं नाही. 13वं का घालावं? सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, चित्त देऊन ऐका, कान सर्वांगाचे कान करून ऐका. का करावं 13वं? ऐका, हिंदू धर्म संस्कृती सांगते की मनुष्य जन्माला आल्यापासून
तर मरेपर्यंत माणसावरती अत्यंत महत्त्वाचे 16 संस्कार होतात. किती संस्कार? किती बाबा? 16. किती दादा? 16. मावशी किती? 16. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसावरती अत्यंत महत्त्वाचे 16 संस्कार होतात. कोणते कोणते होतात माहिती का तुम्हाला? हां, 16 संस्कार आपण म्हणतो, पण ते संस्कार कोणते कोणते हे सुद्धा ऐका. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत माणसावरती अत्यंत महत्त्वाचे 16 संस्कार कोणते? एकदा मुलीचं लग्न झालं, ऐका बरं का सगळ्यांनी. एकदा मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तिच्या पतीच्या द्वारे तिच्या शरीरामध्ये 16व्या दिवशी जो संस्कार केला जातो त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. दिवस गेल्यानंतर मुलगा चांगला निघावा, पुंसवन नावाचा संस्कार. लेकराचे हातपाय चांगले निघावे, हातपाय बळकट निघावे यासाठी 3ऱ्या महिन्यामध्ये केला जातो अनुलोबन नावाचा संस्कार. म्हणून महिला मंडळ सोनोग्राफी कधी करतात? कधी करतात? 3ऱ्या महिन्यानंतर. 3ऱ्या महिन्यानंतर लेकराला हातपाय फुटतात, अवयव फुटतात, म्हणून सोनोग्राफी केली जाते 3ऱ्या महिन्यानंतर. आता बाईला लागला 4था महिना. 4थ्या महिन्यामध्ये स्त्रीच्या उदरामध्ये जे बाळ आहे ते बाळ चांगलं निघावं, शूरवीर निघावं, परमार्थिक निघावं, सत्कार्य करणारं निघावं यासाठी त्याच्यावरती केला जातो क्रिया नावाचा संस्कार. जो संस्कार प्रल्हाद उदरामध्ये असताना कयादूनं केला होता आणि अभिमन्यू उदरामध्ये असताना सुभद्रेनं केला होता. कोणता संस्कार? क्रिया नावाचा संस्कार. आता बाईला लागला 7वा महिना. 7व्या महिन्यामध्ये त्या स्त्रीला आपल्या गावच्या सीमेवर, गावच्या नदीवर, देशाच्या सीमेवर, राज्याच्या सीमेवर दर्शनासाठी नेलं जातं. सीमोल्लंघन नावाचा संस्कार. आणि 7व्या महिन्यामध्ये आपण डोहाळे जेवण घालतो. आता बाईला लागला 9वा महिना. 9व्या महिन्यामध्ये बाई प्रसूत झाली. 9व्या महिन्यामध्ये बाई प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर आता पहिलं म्हणजे बाळाची नाळ तोडायची. ऐका बरं का नाशिककर, बाळाची नाळ तोडायची कशी तोडायची ऐका. बाळाची नाळ तोडायची कशी तोडायची? 7व्या महिन्यामध्ये त्या स्त्रीला ज्या नदीवरती स्नानासाठी किंवा दर्शनासाठी नेलं होतं त्या नदीवरती त्या स्त्रीच्या पतीनं जायचं, ओल्या कपड्याचं स्नान करायचं, 2 दगड आणायचे आणि त्या दगडानं त्या बाळाची नाळ तोडायची. अशीच तोडतात ना आपल्याकडं? अशीच का पुरुष मंडळी? अशीच का? ताई, आमचा पहिल्या महिन्यापासून कार्यक्रम दवाखान्यात तर मरेपर्यंत दवाखाना. पहिल्या महिन्यापासून दवाखाना तर मरेपर्यंत दवाखाना. आम्ही कधी अशी नाळ तोडायचो ऐका. आता बाळ झालं 6 महिन्याचं, बाळ झालं 12 दिवसाचं. 12 दिवसाचं बाळ झालं की बाळाचं नाव ठेवलं जातं. याला नामकरण संस्कार म्हणतात. मुलगा असेल उजव्या कानामध्ये, मुलगी असेल डाव्या कानामध्ये, मुलगा असेल समसंख्येमध्ये, मुलगी असेल विषम संख्येमध्ये नाव ठेवावं. भांडणं कमी होतात. नामकरण संस्कार. आता या ठिकाणी बाळ झालं 6 महिन्याचं. 6 महिन्याचं बाळ झालं की बाळाची आजी बाळाला घराच्या बाहेर आणते आणि कोणाचं दर्शन करते? कोणाचं दर्शन करते? सूर्याचं. का करते आजी? कोणाचं? सूर्याचं. का करते माहिती का तुम्हाला? का करते? त्या निमित्तानं त्या बाळाची आजी त्या बाळाला सांगत असते, बाळा आयुष्य तुला जगायचंय, आयुष्य तुला जगायचंय, पण तुझ्या आयुष्यामध्ये तू सत्कर्म करणारे की कुकर्म करणारे, वाईट कर्म करणारे की चांगलं कर्म करणारे हे पाहणारं बाकी जरी कोणी नसेल तरी हे पाहणारा कोण आहे? सूर्यनारायण भगवान आहे. सूर्यनारायण भगवानाच्या साक्षीनं तू हे कर्म करणारे याला सूर्यावलोकन नावाचा संस्कार म्हणतात. आता बाळ झालं 6 महिन्याचं, त्याला खाऊ घातलं जातं, अन्नप्राशन नावाचा संस्कार. बाळ झालं 1 वर्षाचं, त्याचा वाढदिवस केला जातो, वर्धापन नावाचा संस्कार. आता बाळ झालं 5 वर्षाचं, उपनयन मुंज अत्यंत महत्त्वाचा संस्कार. 5 वर्षाचं बाळ झालं की त्याला शाळेत टाकलं जातं. गुरुजी मार्फत पाठीवरती ओम अक्षर गिरवलं जातं, अक्षरम नावाचा संस्कार. आता मुलानं विद्या संपादन केली, संपादन केलेली विद्या बाळानं चांगल्या कार्यासाठी खर्च करावी, समावर्तन संवर्धन नावाचा संस्कार. आता पोरग नोकरीला लागलं का छोकरी येणार की नाही? नोकरीला लागलं की छोकरी येणार, त्याचं लग्न लावलं जातं आणि लग्न लावल्यानंतर अत्यंत महत्त्वाचा संस्कार विवाह संस्कार. मला सांगा नाशिककर, आतापर्यंत तुमच्या समोर एवढी बडबड केली, आतापर्यंत तुम्हाला एवढे संस्कार सांगितले, पण संस्कार झाले किती? किती झाले बाबा? किती झाले? आणि कोणी मोजले? आणि आम्ही मोजायचं मग तुम्हाला या महाले परिवारानं पाकिट देऊन एवढ्या लांब कशाला आणलं?
हां, तुम्ही आम्हाला संस्कार मोजायला सांगताय. ऐका, खुर्च्यांचा आवाज जरा कमी करा बरं. खुर्च्यांचा आवाज. खुर्ची उचलून पुढं घ्या. खुर्ची डायरेक्ट उचलून पुढं घ्या. खुर्ची अशी घसू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, किती झाले संस्कार मोजले का? किती झाले? किती झाले? मला आता खरंच घरी निघून जावं असं वाटतंय. कोणी मोजायला सुद्धा तयार नाही. अहो, संस्कार झाले 15. किती झाले? 15 संस्कार झाले 15. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंत्य संस्कार. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आता माझा मुद्दा इथं संपला नाही. मला याच्याही पलीकडे काहीतरी सांगायचं आहे. माझ्यासमोर बसलेले सर्व नाशिककर, आवाजाकडे लक्ष द्या. ओ दादा, खुर्च्यांचा आवाज जरा कमी करा. माझ्या समोर बसलेला सर्व नाशिककर परिवार, मला सांगा, माझ्या समोर बसलेला सर्व श्रोता वर्ग, एखाद्यानं तरी उठून उभं राहा. आमच्या गायिकांसकट, मृदुंगाचार्यांसकट एखाद्यानं तरी हात वर करा. उठून उभं राहा. ताई, तुम्ही आतापर्यंत जेवढे संस्कार सांगितले, अगदी तसेच्या तसे संस्कार आमच्यावरती त्याप्रमाणे झाले. आपण शाल, श्रीफळ आणि 1001 रुपयाचं पाकिट देऊन त्यांचा जाहीर सत्कार करू. ऐका, कोणी ऐका, महिला मंडळ ऐका. ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळेच्या सगळे संस्कार आमच्यावरती झाले. ऐका, नाही, माणसाच्या जीवनामध्ये माणसावरती फक्त आणि फक्त 3च संस्कार केले जातात. कोणते कोणते? पहिलं म्हणजे त्याचं नाव ठेवलं जातं, दुसरं म्हणजे त्याचं लग्न केलं जातं, आणि तिसरं म्हणजे त्याला स्मशानभूमीमध्ये नेलं जातं. हे 3 संस्कार. मग मला सांगा, 16 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 13. राहिलेले 13 संस्कार जिवंतपणी झाले नाही. कमीत कमी ते मेल्यानंतर तरी व्हावे म्हणून काय घालायचा? 13वा. 13वा घालायचं कारण आहे, ज्योत लावली जाते, जीवखडा आणला जातो, ज्योतीच्या प्रकाशात ठेवला जातो. 13 दिवस ज्योतीच्या प्रकाशामध्ये त्या जीवखड्यावरती हे 13 संस्कार होतात. 13 संस्कार झाल्याशिवाय माणसाला पुढचा मार्ग, पुढची गती मोकळी होत नाही. म्हणून घातला जातो 13वा. विठ्ठल 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 ऐका, आता 13वा झाला, आणि 13वा झाल्यानंतर माणूस पुढच्या मार्गाला लागला. माणूस मार्गक्रमण करायला लागला, जीव मार्गक्रमण करायला लागला. 13व्या नंतर 28 दिवसामध्ये, 13व्या नंतर 28 दिवसानंतर हा जीव वैतरणी नावाच्या नदीवर पोहोचतो. कोणत्या नदीवर? वैतरणी. आणि त्या वैतरणी नावाच्या नदीवर हा जीव पोहोचला. ती नदी कशाची आहे? ती नदी पाण्याची नाही, मातीची नाही, वाळूची नाही, तर ती नदी कशाची? ऐका, जे भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितले, त्या 28 प्रकारच्या नरकाची घाण ज्या नदीतून वाहते, किती घाण असेल ती वैतरणी नावाची नदी. ती नदी जीवाला पार करून जायचंय. ती नदी जीवाला कोण पार करवतं? ती नदी जीवाला पार करवते महिला मंडळ. ती नदी जीवाला पार करवते कामधेनू नावाची गाय. पण ही कामधेनूची नावाची गाय कुणालाही मदत करत नाही, तर कुणाला मदत करते? ही कामधेनू नावाची गाय त्यालाच मदत करते. कुणाला? ज्याने जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एकदा तरी जीवनामध्ये गाय दान केली. कुणाला मदत करते? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एकदा तरी गाय दान केली आहे. म्हणून कीर्तन नुसते ऐकू नका, प्रवचन नुसते ऐकू नका माईबापांनो, तर जीवनामध्ये आल्यानंतर, जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी कुणाला तरी गाय दान करा. एक तर ब्राह्मणाला करा, नाहीतर कुणालाही ज्या व्यक्तीला गरज असेल त्या व्यक्तीला एकदा तरी गाय दान करा. गाय दान केल्याशिवाय ती कामधेनू नावाची गाय वैतरणी नावाची नदी पार करायला मदत करत नाही. म्हणून आपण काय करतो, जर जिवंत गाय दान नाही करता आली तरी आपण चांदीची कवत नाही करून ब्राह्मणाला गाय दान करतो. का?
त्याचं कारण ते. मग आता पुढे जीव निघाला. वैतरणी नदी पार करून गेल्यानंतर जीवाला पुढे जायला लागले 59 दिवस. आता हे आधीचे 41 आणि नंतरचे 59 झाले 100. 100व्या दिवशी जीव चित्रगुप्त साहेबाकडे गेला आणि या जीवानं वकील लावला. कोणता? चित्रगुप्ताचा. 100व्या दिवशी या जीवानं आपली फाईल, आपली डायरी, आपला हिशोब चित्रगुप्ताच्या हातामध्ये दिला. आणि त्या डायरीवरती, आता त्या डायरीत काय लिहिलेलं होतं? त्या डायरीत लिहिलेलं होतं, यानं किती चांगलं केलं, किती वाईट केलं, किती खरं बोलला, किती खोटं बोलला, कुणाला फसवलं, कुणाला लुबाडलं, कुणाचं घर लुबाडलं, कुणाचा पैसा लुबाडला, किती कुणाचे बाण कोरले, किती कुणाला त्रास दिला, किती कुणाच्या सुनेतून सासूला बाजूला काढलं. सगळा हिशोब डायरीमध्ये, सगळा हिशोब डायरीमध्ये. त्या डायरीवरती चित्रगुप्ताला अभ्यास करायला लागलाय 265 दिवस. आधीचे 100 आणि नंतरचे 265 झाले 365. 365व्या दिवशी जीवाचा निकाल लागला, रिझल्ट लागला. आणि कोणता दिवस? तर तो आजचा वर्ष श्राद्धाचा दिवस. विठ्ठल 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 विठ्ठल. 365व्या दिवशी या जीवाचा निकाल लागतो. म्हणून 365 दिवसानंतर घातलं जातं ते वर्ष श्राद्ध. एवढे दिवस याचा रिझल्ट लागायला लागतो, म्हणून नंतर घातलं जातं वर्ष श्राद्ध. दर महिन्याला एक माणूस जेव घालतो. का जेव घालतो? दर महिन्याला आपल्याला एक माणूस जेवच घालावा लागतो. का जेव घालावा लागतो? त्याचंही कारण आहे. का जेव घालायचं? कारण इथून पुढच्या प्रवासाला जीव निघाला ना माईबापांनो, की जीवाला दर महिन्याला भूक लागते बरं का. या जीवाला दर महिन्याला भूक लागते. मग हा जीव चित्रगुप्ताकडे खायला मागतो. खायला मागितल्यानंतर चित्रगुप्तानं डायरी पाहिली, यानं काही अन्नदान केलंय का? अन्नदान केलं असेल तर ठीक, नाही तर त्याच्या संतानानं जर खाली एक माणूस त्याच्या नावानं जीव घातला, इथं आपण माणूस जीव घातला की वरच्या माणसाला ते अन्न पोहोचत असतं. नीट लक्षात घ्या बरं का. इथं माणूस जीव घातला तर वरच्या माणसाला ते अन्न पोहोचत असतं. ताई, आमचा या गोष्टीवर विश्वास नाही. आम्ही विज्ञानवादी आहोत, आम्ही स्मार्ट जगामध्ये जगणारे आहोत, आम्ही स्मार्ट आहोत. आमच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, स्मार्ट पीस आहे. आम्हाला हे मान्य नाही का इथं माणसाला जेव घातलं की ते वरच्या माणसाला पोहोचतं, यावर आमचा विश्वास नाही. उदाहरण सांगते. आपल्या वाडोलीचे 2 जण होते. वाडोलीचे एकाचं नाव होतं रामभाऊ आणि दुसऱ्याचं नाव होतं श्यामभाऊ. आहेत का इथं? ज्या असतील ते सोडून बरं का. एकाचं नाव होतं रामभाऊ आणि दुसऱ्याचं नाव होतं श्यामभाऊ. रामभाऊ आणि श्यामभाऊ दोघंही जेडपीच्या शाळेत सोबत गेले. जेडपीला सोबत गेले, कॉलेजला सोबत गेले, जनता विद्यालयामध्ये सोबत गेले, पुढचं शिक्षणही सोबत केलं. पण रामभाऊचं नशीब चांगलं, रामभाऊ झाला दिल्लीला ऑफिसर. आणि श्यामभाऊचं नशीब वाईट, श्यामभाऊ झाला वाडोलीला शेतकरी. आता एक दिवस श्यामभाऊला काहीतरी अडचण आली. श्यामभाऊनं रामभाऊला दिल्लीला फोन केला. म्हटले रामभाऊ, म्हटले काय? काही कर रामभाऊ, पण आत्ताच्या आत्ता या क्षणाला मला मोबाईलवरून 50,000 रुपये पाठव. श्यामभाऊनं रामभाऊची रिक्वेस्ट ऐकली. वाडोलीकर, नाशिककर. रामभाऊनं श्यामभाऊची रिक्वेस्ट ऐकली आणि एका मिनिटात मोबाईलवर फोनपेच्या द्वारे बटन दाबलं. आणि बटन दाबल्याबरोबर दिल्लीवरून एका सेकंदात रामभाऊनं श्यामभाऊला 50,000 रुपये पाठवले. या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का? आहे का? पाठीमागं बसलेली मंडळी, फोनपेवर आपला विश्वास आहे का? हा आहे ना महिला मंडळ? तुम्हीच काय, या सुद्धा आता फोनपेच्या लई नादी लागल्या. पाकिट आणि पैसे सांभाळायचं कामच नाही, पर्स सांभाळायचं कामच नाही. जिथं लागले फोनपे. 5 रुपये फोनपे, 10 रुपये फोनपे. पर्स सांभाळायचं काम नाही. मग ऐका, फोनपेवर आपला विश्वास आहे. मला सांगा, मोबाईल काही माणूस येताना सोबत घेऊन आला नाही. मोबाईल माणूस सोबत घेऊन आला नाही. मोबाईल माणसानं इथं निर्माण केला. अरे ज्या माणसाला देवानं घडवलंय त्या माणसानं मोबाईल निर्माण केला आणि त्या मोबाईलच्या द्वारे माणूस एकमेकांना पैसे पाठवतो. मग मला सांगा, जर माणसानं निर्माण केलेल्या मोबाईलच्या द्वारे महिला मंडळ, पुरुष मंडळी, दिल्लीवरून एका सेकंदात जर वाडोलीला 50,000 रुपये येऊ शकता, तर देवानं निर्माण केलेल्या शरीराच्या द्वारे
एकथं घातलेलं खाऊ घातलेलं अन्न वरच्या माणसाला का पोहोचू शकत नाही? पोहोचेल की नाही? पोहोचेल की नाही? 100% पोहोचेल. म्हणून त्यासाठी महाराज इथं आपण माणसाला जे जीव घालतो ते आपल्याला वरती कामं येतं. इथं जे आपण नामचिंतन करतो ते आपल्याला वरती कामं येतं. इथं जे आपण चांगलं कर्म करतो ते आपल्याला वरती कामं येतं. म्हणून इथं आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. विठ्ठल 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 करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हो 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 हो. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हो हो हो. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हो करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविलया पासोनिया सोडविलया पासोनिया सोडविलया पासोनिया हो हो हो. कदा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हो 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 हो. कदा हरी भक्ती भक्ती परलोकी येईल कामा. हो करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हो करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. म्हणून माईबापांनो इथं केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म आपल्याला वरती काम येत असतं. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर जीवनाला आल्याच्या नंतर आपण चांगलंच कर्म केलं पाहिजे. आता या ठिकाणी संतानानंच वर्ष श्राद्ध का करावं? पोटी आलेल्या संतानानं हे श्राद्ध कर्म का करावं? आज या ठिकाणी कैलासवासी विश्राम बाबा महाले, या महाले बाबांच्या पाठीमागचा जो परिवार आहे, प्रभाकर भाऊराव महाले भाऊ, दत्तू गंगाराम महाले भाऊ, रुंजाबाई भिकाजी आवारी बहीण, संजय विश्राम महाले मुलगा, नंदू विश्राम महाले मुलगा, सुरेश रामभाऊ महाले पुतण्या, ज्ञानेश्वर विश्राम महाले मुलगा, रामहरी बाळू महाले नातू, समाधान देवराम थोरात भाचा, पुतणे नातू सुना पंतू, असा संपूर्ण परिवार आपल्या बाबांच्या पाठीमागे आहे. आणि या बाबांच्या परिवारानं आज या ठिकाणी वर्षश्राद्ध का केलं? का केलं वर्षश्राद्ध? याचं कारण आहे माईबापांनो. शास्त्र सांगतं की माणसाच्या हातामध्ये जरी बरंच काही असलं ना, पण माणसाचं एक दुर्गुण आहे बरं का. माणसाच्या हातामध्ये जरी किती जिवंतपणी सत्कार्य करणं माणसाच्या हातात असलं तरी माणसाचा एक दुर्गुण असा आहे, म्हटले काय की माणसाचा उद्धार होणं हे आपल्या हातात नाही तर आपल्या संततीच्या हातात आहे. आपला उद्धार होणं हे आपल्या हातात नाही, आपल्या संततीच्या हातात आहे. आपली संतती आपण गेल्यानंतर जे कर्म करते ते कर्म आपल्याला वरती भोगावं लागतं महाराज. जर आपल्या संततीनं चांगलं कर्म केलं ना तर आपल्याला सद्गती प्राप्त होते. आपल्या संततीनं जर वाईट कर्म केलं ना तर आपल्याला वरती दुर्गती प्राप्त होते. तुका म्हणे जाय आणि नरका भक्ताची माय. आपण त्या ठिकाणी किती चांगलं कर्म केलं पण आपल्यानंतर आपल्या संततीनं जर आपल्या नावानं चांगलं कर्म केलं नाही, सत्कार्य केलं नाही, पुण्य केलं नाही तर त्याचं फळ आपल्याला वरती भोगायला लागतं. एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण सांगते, सगळ्यांनी नीट सर्वांगाचे कान करून ऐका की संतती निर्माण करताना, मुलांवरती संस्कार करताना आपण ते कसे केले पाहिजे याला सुद्धा फार महत्त्व आहे. उदाहरण सांगते मी तुम्हाला. दोन पक्षी होते, एक होता हंस आणि दुसरी होती हंसिनी. एक हंस आणि दुसरी हंसिनी, नवीनच लग्न झालं दोघांचं. नवीन लग्न झालं आणि दोघंही फिरायला निघाले हातात हात घालून. कोण कोण? हा, पटापटा बोला बरं का. कोण? हंस आणि हातात हात घालून मोटरसायकलवर.
कोण निघाले? हंस आणि हंसिनी. नवीन लग्न झालं, फिरायला निघाले. फिरता 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 असाच रिमझिम पाऊस पडत होता. फिरता 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 त्यांना जंगलात गेले आणि संध्याकाळच झाली. संध्याकाळ झाली आणि घरी यायचा रस्ताच विसरले. बरोबर वरून पाऊस चालू होता. त्यांना वाटलं कुठंतरी निवारा शोधावा. निवारा शोधावा म्हणून त्यांना एक घरटं दिसलं. आणि ते घरटं कुणाचं होतं ऐका बरं का. ते घरटं कुणाचं होतं? ते घरटं होतं कावळ्याचं. कुणाचं होतं? कावळ्याचं. आता ते हंस आणि हंसिनी तिथं गेले महाराज. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या कावळ्याला म्हटले, कावळे दादा. म्हटले काय? अरे आमचं नवीन लग्न झालं, आम्ही फिरत फिरत जंगलात आलो. अरे कधी रात्र झाली कळाली नाही, घरी जायचा रस्ता विसरलो. म्हटले मग काही कर कावळे दादा, काही कर, पण आजची रात्र तुझ्या या घरट्यात आम्हाला मुक्काम करू दे. कावळ्यानं जरा माया दाखवली, कावळ्यानं जरा माणुसकी दाखवली. म्हटली काही अडचण नाही, करा म्हटले मुक्काम. हंस आणि हंसिनीनं मुक्काम केला. रात्रभर थांबले. सकाळ झाली, सूर्य उगवला आणि हंस आणि हंसिनी निघायला लागले महाराज. निघायला लागले आणि तेवढ्यात कावळ्यानं सांगितलं थांबा. म्हटले काय? माझ्या घरट्यामध्ये एक नियम आहे. म्हटले काय? माझ्या घरट्यामध्ये जी स्त्री रात्रभर मुक्काम करते, किती वेळ? रात्रभर. माझ्या घरट्यामध्ये जी स्त्री रात्रभर मुक्काम करते ती माझी बायको होते. आता हे हंसा, तुझी जरी बायको हंसिनी असली तरी ती आता कोणाची झाली? कोणाची झाली? माझी झाली. आता ती कावळ्याची बायको झाली, तुझा तिच्यावर अधिकार नाही राहिला. हंस म्हटला कावळे दादा, अरे नुकतंच लग्न झालं, अरे आम्ही फिरायला आलो होतो, आश्रा म्हणून निवारा म्हणून तुझ्या घरात आलो आणि तू तर बेईमानच झाला. 100% माहित होतं निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे. कोणाच्या? कोणाच्या? रुपालताई, गायत्रीताई, निकाल कोणाच्या बाजूनं? हंसिनी कोणाची बायको आहे? हंसाची. कावळ्याला 100% माहित होतं की निकाल हंसाच्या बाजूने लागणार, कारण हंसिनी हंसाची बायको आहे. पण घडलं काय? कावळा इतका हुशार, इतका धूर्त, कावळा इतका हुशार, इतका धूर्त. उद्या निकाल लागायचा, कावळ्यानं आदल्या रात्री जजला गाठलं. आदल्या रात्री जजला गाठलं आणि जजला म्हटले, जज साहेब, म्हटले काय? जरा टेबला खालून देतो, जरा टेबला खालून देतो. मला माहिती आहे तुम्ही रिझल्ट देणार आहे की हंसिनी हंसाची बायको आहे, पण काही करा, टेबला खालून देतो, जरा फायद्याचा विचार करा आणि असा निकाल द्या की हंसिनी कोणाची बायको आहे? कावळ्याची. म्हटले असा निकाल द्या की हंसिनी कावळ्याची बायको आहे. जज म्हणे, कावळ्या तुझ्या डोक्यात काही फरक बिरक पडला काय? अरे मी जरी असा निकाल दिला लोक माझ्या तोंडात शेण घालतील ना. लोक म्हणतील या जजला काही अक्कल आहे का? काही कळतं का? याला रंगारूपाचा तरी फरक कळतो का? अरे हंसिनी हंसाची बायको आहे. कावळा म्हणला, साहेब म्हणले काय? काही करा, पण एवढ्यांदा माझ्या बाजूने निकाल लावा. न्याय नाही बरं का, याला न्याय म्हणता येणार. निकालामध्ये न्यायामध्ये फरक आहे. न्याय म्हणजे जो योग्य बाजूने दिला जातो त्याला न्याय म्हणतात, आणि कुणाच्याही बाजूने दिला जातो त्याला काय म्हणायचं? निकाल. म्हटले निकाल लावा. म्हटले एवढ्यांदा न्याय नका करू, निकाल लावा. जज म्हटले, कावळे बाबा, म्हटले काय? एवढ्यांदा निकाल लावला, समजा मी तुझ्या बाजूने निकाल लावला, हंसिनी तुझी बायको असं मी कोर्टमध्ये मान्य सुद्धा केलं, पण मला एक सांग. म्हटले काय? याच्यापासून माझा फायदा काय? फायदा जर मी तुझ्या बाजूने निकाल दिला तर याच्यापासून माझा फायदा काय? ऐका, कावळ्यानं फायदा काय सांगितलं ऐका बरं का नाशिककर. कावळ्यानं सांगितलं, जज साहेब, म्हटले काय? भगवंताने मला एक वरदान दिलेलं आहे, मला फार दिव्य दृष्टी दिलेली आहे, मला फार दूरदृष्टी दिलेली आहे. माणूस मेल्यानंतर तो पुढं कोणच्या गतीला गेला हे फक्त मलाच दिसतं. म्हटले माणूस मेल्यानंतर त्याला कोणची गती प्राप्त झाली हे फक्त माझ्या दूरदृष्टीनं मलाच दिसतं. तुमचे मायबाप मेले ना? म्हटले हो. मग तुमचे मेलेले मायबाप कोणच्या योनीला, कोणच्या गतीला गेले हे मी तुम्हाला सांगेन. केव्हा सांगेल? निकाल लागल्या. तुम्ही माझ्या बाजूने निकाल दिला का मग मी तुम्हाला सांगाल तुमचे मायबाप कोणच्या गतीला गेले. जजला आनंद झाला. जजने कोर्टामध्ये निकाल दिला की ऐका, हंसिनी ही हंसाची बायको नसून हंसिनी ही कावळ्याची बायको आहे. निकाल लागला, कावळ्याला आनंद झाला, हंसाला दुःख झालं. आता जज म्हणे, कावळ्या, म्हटले काय? सगळं बाजूला राहू दे, पण तू जे मला कबूल केलंय की मेल्यानंतर माझ्या आईवडिलांना कुठली जागा मिळाली आहे, त्यांची कोणती गती त्यांना मिळाली, मला दाखव. म्हटले चला. कावळा पुढं, जज माग, कावळा पुढं, जज माग, कावळा पुढं, जज माग. कावळ्यानं कुठं नेलं? गावाच्या खाली नदीकडं. अरे कावळ्या, चालवलं तरी कुठं? म्हटले तुम्हाला तुमच्या मायबापाची गती बघायची ना, चला. म्हटले
कावळ्यानं कुठं नेलं? कावळ्यानं यांना नेलं गावच्या नदीच्या शेजारी एक खड्डा होता, खड्डा. आणि त्या खड्ड्यामध्ये साऱ्या गावची घाण गटार, अतिशय घाण पाणी गटार त्या खड्ड्यामध्ये साठलेलं होतं. कावळ्यानं त्या खड्ड्यापाशी नेलं. अरे इथं कशाला आणलं? माझ्या मायबापाची गती दाखव ना. म्हटले मायबापाची गती दाखवण्यासाठीच मी तुम्हाला इथं आणलंय. दाखव म्हटले. कुठे मायबाप? बघा जज साहेब त्या खड्ड्याकडे बघा. आतापर्यंत तुमचे मायबाप चांगल्या गतीला होते बरं का. आतापर्यंत तुमचे मायबाप चांगल्या गतीला होते, पण तुम्ही माझ्यासाठी खोटं बोललात, खोटा न्याय दिला. लोभासाठी तुम्ही खोटा न्याय दिला. या खड्ड्याकडे बघा जज साहेब. जी मोठी आळी दिसती का, मोठी आळी, हा तुमचा बाप आहे. आणि जी छोटी आळी दिसती का, ही तुमची माय. कुणामुळे झाली यांची अशी गती? तर तुमच्या खोट्या वागण्यामुळे, असत्य वागण्यामुळे. लोभावरी ठेवणे हेत करी असत्य न्याय नीत. त्यांची गती काय होते? तर ते नरकी किडे होती जाण. म्हणून अशा पद्धतीनं आपला उद्धार आपल्या लेकरांच्या हातात आहे. म्हणून चांगल्या प्रकारे घालावं वर्ष श्राद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आजच्या दिवशी आपण आपल्या बाबांच्या नावाने इथं जे जे काही दान करणारे, जे जे काही आपण ह्या ठिकाणी दान धर्म करणारे, ते सगळं आपल्या बाबांवरती पोहोचणार आहे. म्हणून या परिवाराने या ठिकाणी 12 प्रकारचे दान केले. काठीदान, चपलदान, वस्त्रदान, सोनदान, गोदान, भूमिदान, अनेक दान आहे. त्या सर्व दानांमध्ये श्रेष्ठ अन्नदान. अन्नदानापेक्षा एक श्रेष्ठ दान आहे नामदान, ज्ञानदान. नामदान ज्ञानदान घडावं या हेतूनं आज या ठिकाणी या महाले परिवारानं हा कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलाय. कार्यक्रमासाठी आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, नाशिक जिल्ह्याचा वैभव, हरिभक्तीपरायण आदरणीय गायत्रीताई चापडगावकर, गाणं कोकिळा आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय रुपालीताई, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, गाणं कोकिळा गाण सम्राट रुपालीताई गायधनी, त्यासुद्धा उपस्थित आहे. माझ्या संस्थेतील विद्यार्थी श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था, संस्थेतील विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मृदुंगाची साथ करताय माझे पती परमेश्वर, ज्यांनी इंदोरीकर बाबांसोबत 3 वर्ष पकवाजाची साथ संगत केलेली आहे, असे माझे पती परमेश्वर हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्ण महाराज शिंदे या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम आहे. कुठली दादा? इथलीच आहे का? हां बरं. सुंदर अशा प्रकारे नाशिक परिसरातली ही साऊंड सिस्टम आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. उपस्थित सर्व महाले परिवाराचे नातेवाईक, ज्येष्ठ श्रेष्ठ नातेवाईक, परिवार, आप्तेष्ट, सगळे सोयरे, संबंधी, भाऊबंद सगळे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. यूट्यूबवाले दादासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम विठ्ठल 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 पद्धतीने आपण जे काही कार्य करतो, आपण जे काही सत्कार्य करतो, सत्कर्म करतो, त्याचं पुण्य आपल्या वडिलांना वरती पोहोचत असतं किंवा आपल्या आईला वरती पोहोचत असतं. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर जर जन्म मरण रूपी भवसागर पार करायचं असेल तर त्यासाठी काय करा? तुकोबाराई सांगतात, कार्य करा, पण विचारपूर्वक करा. कारण विचारपूर्वक केलेलं कार्य कधी वायाला जात नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी 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 करावा विचार
नाशिवंत देह हा नाशिवंत देह हा नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह आपण इथं केलेल्या कर्माची फलप्राप्ती जर आपल्याला भोगावीच लागणार आहे तर जन्माला आल्याच्या नंतर आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. तुकोबाराई सांगतात कर्म करताना विचार करा, भगवंताचं चिंतन करा, दान करा, धर्म करा, सत्कार्य करा, सत्कर्म करा आणि जेही काही कराल ते विचारपूर्वक करा, कारण त्याची फलप्राप्ती आपल्या मायबापाला भोगावी लागणार आहे. तुकोबाराय पण तुम्ही आम्हाला विचार करायला सांगतात, पण विचार करायला सांगायची गरज काय? तुकोबाराय सांगतात गरज आहे का? अरे ज्या देहाला आपण परमनंट मानतो ना, ज्या देहाला आपण परमनंट मानतो ना, तुकोबाराई सांगतात त्या देहाची गॅरंटी वॉरंटी नाही. अरे एक किराए का घर है एक ना एक दिल बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जय हो. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. हरि बोल. जय हो. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. तुकोबाराई सांगतात अरे आपण बाजारातून एखादी वस्तू आणली ना माईबापांनो, त्या वस्तूची दुकानदार गॅरंटी वॉरंटी देतो. याची 1 वर्षाची गॅरंटी, याची 2 वर्षाची गॅरंटी, याची 3 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची गॅरंटी. पण देवानं दिलेल्या देहाची एका क्षणाची सुद्धा गॅरंटी. क्षणात काय होईल महाराज, क्षणाची गॅरंटी नाही. हे काळ नलाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाखडीत वहे सरे देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. या देहाची एका क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही. आणि या देहाला आल्याच्या नंतर जे काही आपण पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, ऐश्वर्य जे काही कमावणार आहे सगळं इथंच टाकून जायचंय महाराज. सोबत काही न्यायचं नाही. काही काही लोकांना इतका गर्व आणि इतका अहंकार, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझ्याकडे हे, पण शेवट सोबत जाताना आपण काय घेऊन जाणार आहे? 5 मिनिटाचं एक उदाहरण सांगते बघा. एक ठिकाणी कार्यक्रमाला गेले दादा. ज्या दादाच्या घरी आम्ही कार्यक्रमाला गेलो बार्शी साईडला, ज्या दादाच्या घरी कार्यक्रमाला गेलो ना महिला मंडळ, त्या दादानं 5 कोटीचा बंगला बांधला होता. 5 कोटीचा बंगला बांधलेला. तो बंगला पाहिला आम्ही, असा आनंद झाला. म्हणे ताई, म्हटले काय, चला आमचा बंगला बघायला गेलो. बंगला बघायला 5 कोटीचा बंगला बांधतात का? बांधतात लोक. अंबानीचं घर 1500 कोटीचं आहे. 1500 कोटी. अंबानीच्या घराला हिरे हिरे डायमंड, घरावर हेलिकॉप्टर उतरतं. अंबानीच्या घरामध्ये काय म्हणून सुखसुविधा नाही. अनंत अंबानीचं लग्न झालं महिला मंडळ. अनंत अंबानीनं लग्नामध्ये 5 मिनिटासाठी ड्रेस घातला 415 कोटीचा. नवरदेवाच्या आईनं साडी घातली 300 कोटीची, दागिने घातले 600 कोटीचे. लग्नाला टोटल खर्चाला 5000 कोटी. आपली 100 एकराची, 50 एकराची, 20 एकराची, 10 एकराची, 5 एकराची अगरबत्ती कुठं लावायची सांगा? एवढा पैसा आहे लोकांकडं. आम्ही दादाचा बंगला पाहायला गेलो, प्रशस्त हॉल.
पहिला हॉल पाहिला, दुसरा पाहिला, तिसरा पाहिला, साईडच्या रूमा पाहिला, बेडरूमा पाहिला, किचन पाहिलं, फर्निचर पाहिलं, डेकोरेशन पाहिलं, लाइटिंग पाहिलं, झुंबर पाहिलं, सगळं पाहिलं, गॅलरी पाहिली, मागची पाहिली, पुढची पाहिली, बाग बगीचा सगळं 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 पाहिलं. म्हणे ताई, म्हणे काय आवडला का बंगला? म्हणलं आवडला दादा. कसा वाटला? एकदम छान. म्हणे ताई, म्हणे काय आता आमचं बाथरूम बघायला चला. बाथरूम. म्हणलं बाथरूम, आता बाथरूम मध्ये काय बघायचं? आंघोळीच करताना. म्हटलं ताई 28 लाखाचं बाथरूम आहे. 28. मला तर चक्करच आले. मला 28 लाखाचं बाथरूम बांधण्यापेक्षा गरिबाचे 14 लाखाचे 2 बंगले झाले असते. आणि लईच गरिबानं बांधले असते तर 7 लाखाचे 4 पत्र्याचे घरं झाले असते. 28 लाखाचं बाथरूम पाहिलं. मध्ये POP म्हणू नका, AC म्हणू नका, फर्निचर म्हणू नका, डिझाईन म्हणू नका. म्हटलं क्या बात आहे दादा, काय बाथरूम बांधलंय दादा? 28 लाखाचं बाथरूम बांधलंय. पण मनातल्या मनात म्हणलं नाशिककर, मनातल्या मनात म्हणलं 28 लाखाचं बाथरूम बांधलंय दादा, पण शेवटची आंघोळ नाशिककर कुठं कुठं, महिला मंडळ कुठं, शेवटची आंघोळ. आणि कोणतं गिजर वापरतात नाशिकला शेवटी आंघोळीला? पाणी तापवायला कोणतं गिजर? हा, 3 दगडाची. आणि कोणत्या स्लॅबमध्ये जाळतात? हा, नगरपालिकेचे पत्रे महाराज. मग सांगा गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा, अभिमान कोणत्या गोष्टीचा करायचा? तर कोब्बाराई सांगतात याचाच विचार करा. येताना काही आणलं नाही, सोबत नेताना काही न्यायचं नाही. कर्म चांगलं केलं तेवढं शेवटी काम येणार. तो कोब्बाराई सांगतात हा दे नाशवाणे जाणारे, घडी घडी काळ याचं आयुष्य खातोय. त्यासाठी काय करा? संतांची संगती करा, कर्म चांगलं करा. घडी घडी सांगताय, घडी घडी सांगताय. नाथ बाबा सुद्धा वर्णन करताय. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल काळ बांधून नील सरत शेवटी बा, काळ बांधून नील शेवटी बा, काळ बांधून नील सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत रेखा. पिंगळा बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे. अवघा 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 रांगड धिंगाग, अवघा रांगड धिंगाग, अवघा रांगड धिंगाग, धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग. सुयागे बिबगे दाताचं दातवण घ्या ग कोणी, कोणी काळमणी, कुंकू घ्या 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 कोणी काळमणी. करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम गाली हृदयात. दान मागायाचं आलं, दान मागायाचं, दान मागायाचं आलं, दान मागायाचं, दान मागायाचं आलं, दान मागायाचं. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव, शकून सांगावया आले माई माझे नाव, शकून सांगावया आले माई माझे नाव. अहम वाग्या सोहम वाग्या,
अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी सावध होऊन भजनी लागा देवा करा वारी मल्हारी जिवारी 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 या शेजारणीने या शेजारणीने या शेजारणीने बरं नाही केलं ग या नथीवालीनं या चष्मेवालीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया हे पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी एकदा जोरदार वराने एवढा सुंदर हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. कार्यक्रमासाठी या ठिकाणी त्र्यंबक तालुक्याचे आमदार हिरामन दादा खेसकर साहेब कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत, उपस्थित झालेले आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कुणाच्या सुखात कुणाच्या दुःखात जर अशी मंडळी सहभागी होत असेल तर खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतकरणामध्ये माणुसकीचा ओलावा आहे असं आपण समजायचं. अशा स्वरूपाने आज या ठिकाणी महाले परिवाराने हे कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. सर्वांचे आभार. आणि चुकलं असेल माफ करा, चांगलंच तुम्हाला घ्या. महिला मंडळ एवढ्या लांबून आले, लेकरांवर चांगले संस्कार करा, लेकरांना चांगलं घडवा, लेकरांना चांगलं शिक्षण द्या. नाही तर आमची पोरं शाळेत शिक्षक म्हणले पोरांनो 90+90 किती? एक पोरगं पटकन उभं राहिलं सर मी सांगू का 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर. सर म्हणे याचा सत्कार करा, जमलं तर याला एखादा पुरस्कार जाहीर करा, लेकरांना चांगलं घडवा. घडवाल ना? ऐकाल का माझं येडीचं? ऐकाल का? तुमच्या पोरीसारखी आहे ना मी? आहे का पोरीसारखी? मोठ्यानं हा म्हणा मी कुठं लगेच दिवाळीची साडी मागू राहिले. काय चॅप्टर बाय बाई खरंच वाडोलीच्या नाशिकच्या हा सुद्धा म्हणायला तयार नाही. तुम्ही माझ्या मी तुमची आहे ना? आहे का? महिला मंडळ तुम्ही माझ्या मी तुमची आहे ना? आहे का? द्याल ना मग तेवढी गळ्यातली पोत काढून मला. सर्वांचे मनापासून आभार. या ठिकाणी जाता जाता 5 मिनिटाची वेळ जर असेल तर आमच्या संस्थेतले विद्यार्थी अत्यंत गरीब कुटुंबातले विद्यार्थी आहे, पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा इतका सुंदर आणि इतक्या पहाडी आवाजात म्हणतात की अगदी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढा गोड आवाजात म्हणतात.